कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी सर्व विभागांना अत्यंत कडक सूचना दिल्यात। शासकीय इमारतींना पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी मेढाच्या माध्यमातून तातडीने सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत। बैठकीत प्रलंबित प्रशासकीय मान्यता, निधीची मागणी आणि आयपास संगणकीय प्रणालीच्या प्रभावी वापराचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी यापुढे सर्व प्रस्ताव केवळ आयपास लॉगिनद्वारेच पाठवणे बंधनकारक राहील असे सांगितले। तसेच ज्या विभागांच्या शासकीय जमिनींवर अतिक्रमणे होण्याची भीती आहे तिथे संरक्षण भिंती उभारण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत। महासंपत्ती पोर्टलवर पायाभूत सुविधांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले। गेल्या 2 वर्षातील खर्चाचा अहवाल आणि यंदाच्या नियोजनाचे सादरीकरण प्रत्येक विभाग प्रमुखाला बंधनकारक करण्यात आले आहे। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।